ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा. कोट्यवधींचे प्रकल्प कागदावरच. झी 24 तास कडून कागदावरच्या योजनांचा पंचनामा. शहापूरच्या दौऱ्याच्या पाड्यात दालमिल केवळ कागदावरच, प्रत्यक्षात मात्र गायब. झी 24 तासच्या पाहणीत मोठा घोटाळा उघड. सरकारी योजनेवर प्रश्नचिन्ह. गरज नाही अशा ठिकाणी हिरकणी कक्ष उभारत. कोट्यवधींचा घोटाळा. अनेक ठिकाणी केवळ सांगाडे उभे. झी 24 तासच्या एसआयटीचा मोठा पर्दाफाश. झी 24 तासच्या बातमीचा तत्काळ इम्पॅक्ट. महिला व बालविकास घोटाळा प्रकरणी चौकशी समिती नेमणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची झी 24 तासला माहिती. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचीही ग्वाही. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेवर जावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सपकाळांच्या वक्तव्याला दुजोरा. विधान परिषदेसाठी भाजपची 30 जणांची यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाला पाठवली. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मंत्री सरनाईकांच्या निर्णयाला पक्षातूनच विरोध. भाषेचे कठोर नियम लादू नका, हा अन्याय. संजय निरुपमांचं सरनाईकांना पत्र. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा ॲक्शन मोडवर. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपानं फरक पडत नाही, पण जर अंगावर आला तर रस्त्यावर मारू. अमित ठाकरेंचा मनसे स्टाईल इशारा. शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. प्रकाशक प्रशांत आंबेंना फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात वंचित मैदानामध्ये जिल्ह्यात शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकारला सहानुभूती, मात्र जुन्या पेन्शनबाबत सरकार ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. देशात निम्म्याहून अधिक राज्यात उष्णतेची लाट. पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान. वर्ध्यात सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 6 महिने तेल पुरवठा ठप्प होण्याची शक्यता. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचे सी माइन्स. मार्ग सुरक्षित होण्याची 6 महिने लागणार.